आजकालच्या स्मार्टफोन्समध्ये ना एका सेकंदात अक्षरशः अब्जावधी स्विच ऑन आणि ऑफ होत असतात. म्हणजे एवढी प्रचंड उलाढाल जर एखाद्या मेकॅनिकल सिस्टममध्ये झाली असती तर निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेने ते यंत्र काही सेकंदातच जळून खाक झालं असतं. हो, अगदी लगेचच. पण तरीही आपला फोन थंड राहतो, त्याचा स्फोट वगैरे होत नाही. आज आपण या या अदृश्य चमत्कारामागील विज्ञान उलगडणार आहोत. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगातील एका महास्थित्यंतरावर बोलणार आहोत. ओके, लेट्स अनपॅक दिस. ट्रान्झिस्टर हा आधुनिक उपकरणांचा मेंदू आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण हे स्थित्यंतर नक्की कशाबद्दल आहे? बरं, या स्थित्यंतराचं मूळ ना एका अत्यंत व्यावहारिक आणि गंभीर समस्येत दडवलेलं आहे. आज आपण बायपोलर ते फील्ड इफेक्ट या आपल्या पहिल्या स्लाइडवरील मुद्द्यापासून सुरुवात करूया. स्लाइडवरचं उपशीर्षक आहे ट्रान्झिस्टर तंत्रज्ञानातील मुख्य फरक आणि FETची ओळख. हो, आणि इथे स्लाइडवर ते अत्यंत गुंतागुंतीचं सर्किट आणि चिपचं चित्र पण दिलंय. हे खूपच कॉम्प्लेक्स दिसतंय. नक्कीच. चित्रामधील हे गुंतागुंतीचे सर्किट्स आजच्या आधुनिक मायक्रोप्रोसेसर्सचं प्रतिनिधित्व करतात. ITIमध्ये शिकणाऱ्या इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या इन्स्ट्रक्टर्ससाठी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अच्छा. सुरुवातीच्या काळात ना BJTचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत असे. पण जसजशी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं लहान म्हणजे खिशात मावण्या इतपत लहान आणि अधिक कार्यक्षम बनवण्याची गरज भासू लागली तसतसं तंत्रज्ञानाला FETकडे वळणं भाग पडलं. म्हणजे हे फक्त आकार कमी करण्याबद्दल नव्हतं तर कार्यक्षमता वाढवण्याबद्दल पण होतं, बरोबर? अगदी बरोबर. हा बदल केवळ आकाराचा नाही तर पूर्णपणे कार्यक्षमतेचा आहे. आणि ही स्लाइड या संपूर्ण प्रवासाची एक प्रकारे पायाभरणी करते. बरं, आता पुढील स्लाइड पाहूया, जिथे एक अत्यंत उत्तम उदाहरण दिलं आहे. स्लाइडचं शीर्षक आहे BJT म्हणजे बायपोलर ट्रान्झिस्टर आणि FET म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. इथे जे पाईप्स आणि व्हॉल्व्हचं चित्र दिलंय ते खूपच रंजक वाटतंय. एका बाजूला एक मेकॅनिकल व्हॉल्व्ह आहे जो लहान पाण्याच्या प्रवाहाने मुख्य प्रवाह नियंत्रित करतोय. हो, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? दुसऱ्या बाजूला एका लवचिक पाईपला बाहेरून क्लॅम्प लावून दाबलं जातंय, ज्यामुळे मुख्य प्रवाह नियंत्रित होतोय. हे नेमकं काय आहे? मी सांगतो. या उदाहरणाचा तांत्रिक अर्थ खूप खोल आहे. BJT हे ना एक करंट नियंत्रित उपकरण म्हणजे करंट कंट्रोल डिव्हाइस आहे. तिथे जो लहान पाण्याचा प्रवाह आहे तो म्हणजे बेस करंट आणि मुख्य प्रवाह म्हणजे कलेक्टर करंट. एक सेकंड, म्हणजे एका मोठ्या प्रवाहाला नियंत्रित करण्यासाठी मला आणखी प्रवाह वापरावा लागतोय? हो ना, तिथेच तर गोम आहे. बेस करंट हा कलेक्टर करंटला नियंत्रित करतो. याचा अर्थ नियंत्रण ठेवण्यासाठीही थोडी ऊर्जा म्हणजे करंट सतत खर्च होतच राहतो. हां, आणि त्यामुळे उष्णता निर्माण होत असणार. नक्कीच. आणि याउलट जिथे खऱ्या अर्थाने थिंकिंग आणि ॲनालिसिस येतं तिथे FETचं महत्त्व समजतं. FET हे व्होल्टेज नियंत्रित उपकरण आहे. अच्छा, म्हणजे व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस. हो. यामध्ये मुख्य करंट हा त्या लवचिक पाईपला बाहेरून दिलेल्या दाबासारखा म्हणजेच गेट व्होल्टेजद्वारे नियंत्रित केला जातो. म्हणजे पाईपला प्रत्यक्ष न कापता किंवा आत न शिरता बाहेरून दाब देऊन प्रवाह नियंत्रित करणं. अगदी बरोबर. आणि हे ऊर्जेच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे याचा विचार करा. कुठलाही अतिरिक्त करंट खर्च होत नाही. यामुळे उपकरणांचं आयुष्य अनेक पटीने वाढतं आणि उष्णताही निर्माण होत नाही. वा, हे खूपच भारी आहे. पण आता मला सांगा, हे प्रवाह नेमके कशाचे बनलेले असतात? आता पुढील स्लाइड बघूया. शीर्षक आहे बायपोलर, BJT आणि युनिपोलर FET. या इथे पाईप्सच्या आत निळ्या आणि केशरी रंगाचे बॉल्स दिसतायत. हो. BJTच्या पाईपमध्ये दोन्ही रंगांचे बॉल्स एकत्र वाहत आहेत, पण FETच्या पाईपमध्ये ते वेगळे केले गेलेत. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? हे समजण्यासाठी आपण बायपोलर आणि युनिपोलर या शब्दांची थोडी फोड करूया. बरं. BJTमध्ये करंट हा N डोप आणि P डोप अशा दोन्ही प्रकारच्या मटेरियलमधून वाहतो. अच्छा, दोन्हीमधून. हो, म्हणजेच येथील प्रवाह इलेक्ट्रॉन्स जे चित्रामधील निळे चेंडू आहेत आणि होल्स जे केशरी चेंडू आहेत अशा दोन्ही चार्ज वाहकांमुळे असतो. एक मिनिट, होल्स म्हणजे रिकामी जागा पण करंट वाहून नेऊ शकते? होय. भौतिकशास्त्राच्या दृष्टीनं जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन स्वतःची जागा सोडून पुढे जातो तेव्हा तो मागे एक रिकामी जागा सोडतो. त्यालाच आपण होल म्हणतो. आणि सेमीकंडक्टरमध्ये आपण या रिकाम्या जागेला एक धनप्रभारित कण म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज म्हणून गृहीत धरतो.
अच्छा, म्हणजे माणसांच्या रांगेसारखं पुढचा माणूस पुढे गेला की त्याची जागा रिकामी होते, मग मागचा पुढे येतो, म्हणजे माणसांसोबतच ती रिकामी जागा पण मागे मागे सरकतीये. अतिशय उत्तम उदाहरण दिलं तुम्ही. तर बीजेटीमध्ये हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आणि होल्स एकत्र वाहतात, म्हणूनच त्याला बायपोलर म्हणतात. हां. दुसरीकडे FETला युनिपोलर ट्रान्झिस्टर म्हणतात, कारण यात करंट फक्त एन डोप्ड किंवा फक्त पी डोप्ड मटेरियलमधून वाहतो. म्हणजे प्रवाह केवळ इलेक्ट्रॉन्समुळे असतो किंवा केवळ होल्समुळे असतो. बरं, दोन्ही कधीच एकत्र नसतात. अगदी तंतोतंत. दोन्ही कधी एकत्र नसतात. ITIच्या विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना ट्रान्झिस्टर टेस्टिंग करताना अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण या युनिपोलर स्वरूपामुळेच FETचा इनपुट रेझिस्टन्स प्रचंड उच्च असतो. आता आपण FETच्या आत डोकावून पाहूया. पुढील स्लाइडमध्ये शीर्षक आहे FETची अंतर्गत रचना आणि कार्यप्रणाली. इथे एक सर्किट डायग्राम आहे आणि त्यात सोर्स, ड्रेन आणि गेट असे टर्मिनल्स दिलेत. हे BJTच्या एमिटर, बेस आणि कलेक्टरपेक्षा वेगळे कसे आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. सोर्स आणि ड्रेन हा इलेक्ट्रॉन्स किंवा होल्सच्या वहनाचा मुख्य मार्ग आहे. ते इथून प्रवेश करतात आणि बाहेर पडतात. आणि ते गेट काय करतं? गेट हे मुख्य नियंत्रण टोक आहे. ते अगदी BJTमधील बेसप्रमाणेच कार्य करतं, पण एका वेगळ्या तत्वावर. म्हणजे ते व्होल्टेजवर काम करतो, मघाशी तुम्ही म्हणालात तसं. हो, आणि या स्लाइडचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे डिप्लिशन लेयर. डिप्लिशन लेयर हे काय असतं? आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपण गेट आणि सोर्समध्ये व्होल्टेज देतो, ज्याला VGS म्हणतात, तेव्हा हा डिप्लिशन लेयर तयार होतो. अच्छा. हा लेयर प्रवाहाचा मार्ग, ज्याला आपण चॅनल म्हणतो, तो व्होल्टेजनुसार अरुंद किंवा रुंद करतो. म्हणजे प्रत्यक्ष काही अडथळा नसताना केवळ एका अदृश्य फोर्स फील्ड सारखं. अगदी तसंच. हीच ती खऱ्या अर्थाने फील्ड इफेक्ट यंत्रणा आहे. भौतिकरित्या स्पर्श न करता केवळ इलेक्ट्रिक फील्डच्या प्रभावाने करंट नियंत्रित करण्याची ही पद्धत खरोखरच क्रांतिकारक आहे. वा, हे खूपच स्मार्ट आहे. आता हे चॅनल्स नेमके किती प्रकारचे असतात? पुढील स्लाइड पाहूया. शीर्षक आहे FETचे वर्गीकरण, चॅनलवर आधारित प्रकार. इथे मला 2 3D ब्लॉक्स दिसतायत, ज्यावर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चिन्हे आहेत. हे N टाईप आणि P टाईप FET दर्शवत असावेत. होय, अगदी बरोबर ओळखलात. हे वर्गीकरण आपण थोडं सविस्तर पाहूया. N टाईप FETमध्ये मुख्य करंट फक्त एन्डोप मटेरियलमधून वाहतो. म्हणजे यातील चार्ज वाहक केवळ इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. हो. आणि दुसऱ्या बाजूला P टाईप FETमध्ये मुख्य करंट फक्त P डोप मटेरियलमधून वाहतो. अच्छा, म्हणजे तिथे केवळ होल्स काम करतात. अगदी बरोबर. पण यात एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक बाब आहे, जी IIT स्तरावरील अभ्यासात प्रामुख्याने शिकवली जाते. ती म्हणजे N टाईप FET हे P टाईपपेक्षा अधिक वेगाने काम करतात. अरे वा, असं का बरं? कारण इलेक्ट्रॉनची गती म्हणजे त्यांची मोबिलिटी ही होल्सच्या गतीपेक्षा खूप जास्त असते. इलेक्ट्रॉन्स हे मूळ कण असल्याने ते वेगाने प्रवास करू शकतात. म्हणजे रिकामी जागा सरकण्यापेक्षा प्रत्यक्ष कण सरकणं सोपं आणि जलद असतं. अगदी बरोबर. आणि ही बाब प्रगत इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते, जिथे आपल्याला अतिशय वेगाने काम करणाऱ्या सर्किटची गरज असते. आतापर्यंतच्या चर्चेचा गोषवारा पुढील स्लाइडमधील तक्त्यात दिला आहे. स्लाइडचं शीर्षक आहे BJT विरुद्ध FET मुख्य फरक. मी या तक्त्यातील 4 मुख्य वैशिष्ट्ये वाचते. नियंत्रण यंत्रणा, नियंत्रक टोक, चार्ज वाहक आणि उपकरणाचा प्रकार. हो, आता आपण एका शिक्षकाच्या भूमिकेतून या सर्व मुद्द्यांची उजळणी घेऊया. बरं. पहिला मुद्दा, नियंत्रण. BJT करंट नियंत्रित आहे, तर FET हा व्होल्टेज नियंत्रित आहे. हे आपण मघाशी पाहिलं. दुसरा मुद्दा, नियंत्रक टोक. BJTमध्ये नियंत्रणासाठी बेस वापरलं जातं, तर FETमध्ये गेट वापरलं जातं. अच्छा. आणि तिसरा मुद्दा, जो चार्ज वाहकांचा आहे, BJTमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि होल्स दोन्ही असतात, बरोबर? हो, आणि FETमध्ये केवळ एकच असतो, एकतर इलेक्ट्रॉन्स किंवा फक्त होल्स. आणि म्हणूनच चौथा मुद्दा येतो की BJT हा बायपोलर आहे आणि FET हा युनिपोलर आहे. अगदी तंतोतंत. हा जो तक्ता आहे तो कोणत्याही इलेक्ट्रिशियन किंवा इंजिनियरसाठी गोल्डन रूल आहे. जर हे 4 मुद्दे स्पष्ट असतील तर कोणतंही सर्किट समजणं खूप सोपं जातं. आणि आता या प्रेझेंटेशनच्या शेवटच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइडचं शीर्षक आहे पुढील टप्पा, JFETची ओळख.
इथे एक 3 पिन JFET कंपोनेंटचं चित्र आहे. स्लाइडवरील मजकूर बघता या पुढील टप्प्याबद्दल मला खूप उत्सुकता वाटते. हो, कारण FETच्या युनिपोलर आणि व्होल्टेज नियंत्रित वैशिष्ट्यामुळे आज तंत्रज्ञानात त्याचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत. आणि यातील सर्वात मूलभूत आणि पहिला व्यावहारिक प्रकार म्हणजे जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, थोडक्यात JFET. म्हणजे आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्याचं हे प्रत्यक्ष रूप आहे. हो, आधुनिक आणि कमी ऊर्जेवर चालणाऱ्या म्हणजे लो पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा हाच तर पाया आहे. इथूनच पुढे तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि इथूनच पुढे मॉसफेट्स आणि आजच्या संगणकातील अब्जावधी ट्रान्झिस्टरचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होतो.